विदर्भातील 4 महापालिकांसाठी महायुतीचं ठरलेलं आहे। नागपूर, चंद्रपूर, अकोल्यामध्ये महायुती होणार आहे, तर अमरावतीमध्ये एनसीपी स्वबळावर लढणार आहे। अमरावतीमध्ये भाजपसोबत युवा स्वाभिमान पक्ष असणार आहे। मुंबईसह राज्यामध्ये महायुतीचा पेच असताना विदर्भामध्ये मात्र महायुतीचं ठरल्याचं पाहायला मिळत आहे। विदर्भात महायुती 3 महापालिका निवडणुका एकत्र लढणार आहे, तर अमरावतीमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढते। अमरावतीमध्ये भाजपच्या साथीला रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष असणार आहे। शनिवारी संध्याकाळपर्यंत जागा वाटप आणि महायुतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। बघूयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। विदर्भात महायुतीचं ठरलं। नागपूर, चंद्रपूर, अकोल्यात महायुती। अमरावतीत राष्ट्रवादी वेगळी, युवा स्वाभिमान सोबती। मुंबई, ठाण्यात महायुती एकत्र निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं। जागा वाटपावर अजूनही तिथं वाद असले तरी महायुतीतच लढणार असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी ठरवलंय। दुसरीकडे विदर्भातल्या महापालिकांमध्येही महायुतीचे घटक पक्ष एकत्रच निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट झालं। नागपूर, चंद्रपूर, अकोला या महापालिकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं। तर अमरावतीत राष्ट्रवादी स्वबळ आजमावणार असून तिथं भाजपच्या साथीला रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष असणार आहे। भाजप नेत्यांनी विदर्भात भाजपच मोठा पक्ष असणार आहे हे स्पष्ट केलंय। अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील ज्या शिवसेनेच्या नेत्यांना समन्वयाची जबाबदारी दिली ते सर्व या बैठकीला होते आणि या बैठकीमध्ये 4ही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचा निर्णय झाला आहे, जवळपास अंतिम होत आला आहे। शिवसेनेकडून विदर्भाची जबाबदारी असलेल्या उदय सामंत यांनीही शिवसेना महायुतीत लढण्यासाठी सज्ज असल्याचं सांगत विदर्भात महायुती म्हणूनच निवडणूक लढणार असल्याची ग्वाही दिली आहे। 4ही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। 4ही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या 4ही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे 4ही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। अमरावतीत राष्ट्रवादीनं गेल्या 3 वर्षांपासून स्वबळाची तयारी केली। इथं रवी राणा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विस्तव सुद्धा जात नाही। भाजप नेत्यांच्याही रवी राणांविषयी छोट्या मोठ्या तक्रारी आहेतच, पण नवनीत राणा भाजपमध्ये आणि त्यांचे पती रवी राणा युवा स्वाभिमानमध्ये असं कौटुंबिक स्वरूप युतीला आलंय। रवी राणा तिथं भाजपचे छोटे भाऊ म्हणून काम करतील असं रवी राणांनी सांगितल्याचं नवनीत राणा म्हणाले। आम्ही हेच प्रयत्न करत आहे की जे महायुती आपले विधानसभामध्ये होती, शिंदे साहेबांना घेऊन जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं। रवीजी बीजेपी सोबत, भारतीय जनता पार्टी सोबत 14 पासून आहे, तर रवीजी भारतीय जनता पार्टी सोबतच राहणार आहे। ते स्वतःच कबुली करतात की मोठे भाऊ म्हणून, आम्ही लहान भाऊ म्हणून त्यांच्या सोबत नेहमीच आहे। नगर परिषद निवडणुकीत भाजपनं विदर्भात सरस कामगिरी केली। चंद्रपुरात भाजपची पिछेहाट झाली, पण ही पिछेहाट महापालिका निवडणुकीत भरून काढण्याची संधी भाजपला असणार आहे। यावेळी चंद्रपूर आणि अमरावतीत स्वकीयांनी काही दगाफटका केला नाही, तर भाजपचा विजयाचा बारू रोखण्याची ताकद विरोधकांमध्ये सुद्धा नसल्याचं पैजेवर सांगण्यात येत आहे। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।